अभी हम कल्याण से आ गए हैं शाहपुर कसारा के आगे थोड़ा, मतलब एक मंदिर है वहाँ पे हम अभी जा रहे हैं। क्यों जा रहे हैं आपको समझेगा। अभी तक हमने नाम रिवील नहीं किया, हम किसके पास जा रहे हैं, किसके घर पे जा रहे हैं, किसके मंदिर में जा रहे हैं। आप अभी बस एक 5 से 10 मिनट में आगे का आप देख लेना। चल कुठे म्हणजे आमचं काय तुला काय नाव माहिती तुला डायरेक्ट देऊ शकत नाही कारण दात जे आहे ना ते एकदम वीक आहे. वास वगैरे पूर्ण निघून जाईल, कंप्लीट वास वगैरे पूर्ण निघून जाईल. डेली सकाळी क्लीन करा, डेली यूज करायचं. गटवेल पावडर आहे, आजारी नको पडायला आपल्याला, बिलकुल त्याला कुठला आजार पण नाही झाला पाहिजे, बिलकुल आजारीच नाही पडला पाहिजे. त्याला फक्त दुखाय नाही करणार तू तुला लिहिलं आपण डेली 1 टाइम आफ्टरनून, म्हणजे दुपारच्या वेळेला काम नको घालू. मी काय म्हणतो हे पाहिजे ते देतो. हे 4 किलो हे जे आहे ते 4 किलोच आहे, त्याच्यामध्ये 1 किलो पण येतं. हे नको ना भाऊ, हे एवढा व्हिडिओ काढायचा मी तुझ्याकडून ऐकून न घेतो. पाठीवर पडलं की आणलं, पाठीवर पडला तर जाऊ पाठीवर. रे शूट पाठीवर पडला तर जाऊ. आता कसा काय वाचला आता काय आमच्या गडीशी तूच पडला. काय तुझे काय नाही झालं. स्टार्ट पाठीवर का पडलं हारला भाऊ पाठ त्याला पाठीवर. बाबू त्याला पाठीवर पाड, पाठीवर त्याला हरवायचं आपल्याला. बाबू हारू नको. चाल चाल वाचणार आदेश. तर आज आपण आलो आहोत सगळ्यात मोठं तीर्थस्थान म्हणजे हे आमच्या तानसा या धरणाच्या इथलं. आमचे गुरु आहेत ते, तर त्यांनी आज आमच्याकडून मिस्टर डोकडमधून आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी एक नवीन त्यांच्या वाटचालीस एक नवीन मेंबरसोबत, नवीन एका परिवाराच्या सदस्यासोबत सुरुवात केली आहे. आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि विचारूया त्यांना मिस्टर डोकडची सर्व्हिस आवडली आहे की नाही. येस आदेश. आदेश जय श्रीराम. माझं नाव नाथ भक्त तुषार भाऊ वेखंडे. माझं कार्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं हिंदू धर्माचं रक्षण करणे, गायीचं रक्षण करणे, गोमातेचं रक्षण करणे व हिंदू धर्माचा प्रसार करणे हा सर्वात मुख्य ध्येय आहे आमचा. नाथ संप्रदायाची मधले आम्ही गुरु गोरक्षनाथांची सेवा करतो. चैतन्य कानिफनाथांची पालखी काढतो दरवर्षीप्रमाणे. तर माझ्याकडे याच्या आधी एक डॉग होता, तो मला माझ्या पालखीसोबत आला होता ब्लॅक.
त्याचं नाव भैरव ठेवलेलं आम्ही. तर बरेच दिवसांपासून मला चाललं होतं का मला एक डॉग घ्यायचा. तो घ्यायचा तर मग लॅब घ्यायचं माझी इच्छा होती. तर मुलाचा वाढदिवस होता, तर बोललो चला एक लॅब घेऊया नवीन घ्यायचा. तर बोललो कुठलं जातीवंतच घ्यायचा. तर मग असं करता करता माझे 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 जे भक्त मंडळी, जे माझे गुरुबंधू आहेत, मी यांना विचारलं बाबा मला असं असं पाहिजे. तर मला नंतर माहीत झालं का मिस्टर हां डॉग कोड. डॉग कोड. तर यांचा मी प्रोफाईल पाहिलं, त्यांना मी मेसेज केला होता. तर त्यांनी मला रिप्लाय देण्याआधीच मी त्यांच्या दुकानावर पोचलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या आयडिया ऐकल्या, त्यांनी मला सल्ला दिला आणि त्यानंतर मग सल्ल्यानुसार मी मग डॉग घ्यायचा ठरवलं काल. तर काल अवेलेबल नव्हता त्यामुळे ते आले नाही घेऊन. तर आज ते स्वतः घरी. चांगला वार होता, ॲक्च्युली गुरुवार होता म्हणून आम्ही चांगल्या दिवशी आलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या आधी आमच्या घरी गुरुवारी डॉग यायचा ना, तो गुरुवारी यायचा. अच्छा. माझ्या आई डॉग आणायची, पण तो गुरुवारीच आणायची. तर मला आता जस्ट तो क्षण आठवला का आमच्या घरी गुरुवारीच, आणि तेच झालं. आणि तीच गोष्ट आज घडली का आज गुरुवारी डॉग आला. ॲक्च्युली मुलाचा वाढदिवस त्यांच्या काल होता, पण काही कारणास्तव तो काल पॉसिबल झालं नाही आमच्याकडून. तर ते आम्ही आज त्याला दिला आणि आता हे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि आधीपासून त्यांच्या आई ज्या होत्या तर त्या गुरुवारीच डॉग घ्यायच्या. आणि नेमकं जेव्हा आमच्या घरी डॉग यायचा तो गुरुवारी जायचा आणि आज पण आलाय तो गुरुवारी झालाय. मग तो काय भगवंताचा योगायोग असेल किंवा काही असेल, पण गुरुजी आशीर्वाद असू द्या. सेवा तुमची छान. मिस्टर डॉग कोडची सेवा खूप सुंदर आहे आणि तात्काळ सेवा आहे. आणि त्यांनी मला एवढं पण सांगितलं की कधी कुठल्या प्रकारची अडचण आली, कुठल्या डॉगला आजारपण आलं, तर त्या क्षणात आम्ही तिकडनं निघणार आणि तुमच्याकडे येणार आणि डॉगला घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करणार. तर ह्या गोष्टी ज्या ऐकून खूप चांगलं वाटलं का बाबा खरोखर प्राण्यांच्या सेवेसाठी ते एक व्यवसाय त्यांचा आहे, पण ते एवढा जीव त्याच्यात लावतात का त्यांच्या जेणेकरून एखाद्या मुलाला ज्या प्रकारे जीव लावतो माणूस त्या प्रकारे ते डॉगला जीव लावतात. त्याच्यामुळे ही गोष्ट मला आवडली म्हणून मी काल ठरवलं का काल घ्यायचा तर यांच्याकडनं डॉग घ्यायचा. ॲक्च्युली घ्यायचा दुसरा होता, पण आमच्याकडचं वातावरण गरम असल्यामुळे, उष्ण असल्यामुळे दुसरे डॉग आमच्या इकडे राहणार नाही. तर आमच्याकडे वातावरणात सेट होण्यासाठी आम्ही सुद्धा थोडा त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही कुठली ब्रीड घेतली पाहिजे, कुठली जातीवंत ब्रीड घेतली पाहिजे जी जेणेकरून त्याला त्रास नको आणि तुम्हाला त्याला बघून त्रास नको असं. तर धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार आणि असाच आशीर्वाद मिस्टर डॉक्टरला राहू द्या. असंच नक्कीच आमचा पुढे वाटचालीस आम्हाला शुभेच्छा द्या आणि आशीर्वाद द्या. नाथ महाराज नक्कीच तुम्हाला उदंड आयुष्य देतील. तुमच्या पुढील कार्याला, तुमचं पुढील कार्य सुखी समाधानीचं हो, आनंदाचं हो. आणि तुमचा हा जो मिस्टर डॉग कोड हा जो तुम्ही जो पेज आहे तो पेजलाही खूप भरभरून प्रेम भेटो. आणि माझे जे मित्र आहेत जे कोणी असतील त्यांना एखादा वेळेस डॉग घ्यायचा असेल तर नक्कीच मी सल्ला देईन, कारण मी त्याच्याकडे जाऊन तुम्ही डॉग चॉईस करू शकता. तर तुम्हाला नक्की तुमच्या घरातलं वातावरण, घरातले मेंबर किती आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते सांगतील का तुम्हाला कोणता डॉग घ्यायला पाहिजे, का तुमच्या घरात कोणता डॉग राहील, किंवा तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्हाला काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही. चॉईस तर तुम्हाला एक कळेल, कारण की मला काल 2 मिनिटातच समजलं का बाबा मला काय घ्यायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. तुमची अशी सेवा आम्हाला खूप आनंद वाटला. तुम्ही इथपर्यंत आले. आशीर्वाद असू द्या फक्त. नक्कीच.